तालुक्यातील टाकरखेडा शिवारात संजय देशमुख यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। एक मजूर आज सायंकाळी विहिरीजवळ गेला असताना त्याला ही घटना दिसून आली। त्यांनी या घटनेची माहिती शेतमालक संजय देशमुख यांना दिली असता त्यांनी लागलीच वन विभागाला माहिती दिली। आज सायंकाळी ही माहिती वन विभागाला मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवराळे यांच्यासह पथक 6:30 वाजता सायंकाळी घटनास्थळी पोहोचले। मिळालेल्या माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी शिकारीचा पाठलाग करताना रात्री बिबट आणि डुक्कर विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला। दुसरा प्राणी डुकराचे पिल्लू असल्याचे सांगण्यात आले। विहिरीबाहेर या दोघांही प्राण्यांना मृत झाल्याने दुर्गंधी येत होती। या घटनेची माहिती शेतमालक संजय देशमुख यांनाही देण्यात आली। सायंकाळी 6 वाजता आपल्या शेतात ते दाखल झाले। घटना केव्हाची हे त्यांनाही माहिती नव्हते। पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असून बिबट आणि डुकराचे पिल्लू काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोस्टमार्टम केल्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे सुरेश गवराळे वनपरिक्षेत्र अधिकारी आरवी यांनी स्पष्ट केले आहे।